नमस्कार मित्रांनो, नॉलेज फर्स्टवर तुमचे खूप खूप स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता चौथीचा परिसराभ्यास 2 या विषयाचा 10वा पाठ शर्थीने खिंड लढवली या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत। प्रश्न पहिला, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा। 1. सिद्धी जोहरने टिंबटिंब गडाला चौफेर वेढा घातला। उत्तर, सिद्धी जोहरने पन्हाळ गडाला चौफेर वेढा घातला। 2. बाजीप्रभूची टिंबटिंब बघून शिवराय गहिवरले। उत्तर, बाजीप्रभूची स्वामीभक्ती बघून शिवराय गहिवरले। 3. घोडखिंड टिंबटिंब या नावानेच इतिहासात अमर झाली। उत्तर, घोडखिंड पावनखिंड या नावानेच इतिहासात अमर झाली। प्रश्न दुसरा, प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा। 1. शिवरायांनी पन्हाळगडाच्या वेढ्यातून सुटका करून घेण्यासाठी सिद्धीला कोणता निरोप पाठवला? उत्तर, शिवरायांनी पन्हाळगडाच्या वेढ्यातून सुटका करून घेण्यासाठी लवकरच किल्ला तुमच्या स्वाधीन करतो असा निरोप पाठवला। उत्तर, शिवराय आपल्या हातावर तुरी देऊन वेढ्यातून निसटल्याचे लक्षात येताच सिद्धी जोहर चवताळला। 3. विशाळगडाकडे जाताना शिवराय बाजीप्रभूला काय म्हणाले? उत्तर, विशाळगडाकडे जाताना शिवराय बाजीप्रभूला म्हणाले की आम्ही गडावर जातो, तेथे पोहोचताच तोफांचे आवाज होतील, मग ताबडतोब खिंड सोडून तुम्ही निघून या। प्रश्न तिसरा, 2-3 वाक्यात उत्तरे लिहा। 1. पन्हाळगडाच्या वेढ्यातून बाहेर पडण्यासाठी शिवरायांनी कोणती युक्ती योजली? उत्तर, पन्हाळगडाच्या वेढ्यातून बाहेर पडण्यासाठी शिवरायांनी एक युक्ती योजून 2 पालख्या सज्ज केल्या। एका पालखीतून सोंग घेतलेला शिवाजी दिंडी दरवाजातून बाहेर पडणार। ही पालखी शत्रू सैन्याला सहज दिसणार असल्याने ती पकडली जाणार। त्याच वेळी दुसऱ्या पालखीतून शिवराय अवघड वाटेने बाहेर पडून वेढ्यातून निसटून जाणार। 2. बाजीप्रभूने शत्रूला घोडखिंडीत रोखण्यासाठी कोणती योजना आखली? उत्तर, बाजीप्रभूने शत्रूला घोडखिंडीत रोखण्यासाठी मावळ्यांच्या तुकड्या पाडल्या व त्यांना जागा नेमून दिल्या। खिंडीच्या तोंडावर मावळ्यांची पोलादी फळी उभी करून बाजीप्रभू स्वतः खिंडीच्या तोंडाशी उभा राहिला। शत्रू खिंडीत आला की वरून जमा केलेल्या दगडगोट्यांचा वर्षाव करायचा, अशी शत्रूला घोडखिंडीत रोखण्यासाठी बाजीप्रभूने योजना आखली। प्रश्न चौथा, कारणे लिहा। 1. आदिलशहा भयंकर चिडला। उत्तर, विजापूर दरबारातील बलाढ्य सरदार अफजल खान याचा शिवरायांनी वध केला होता। त्या मागोमाग त्यांनी विजापूरकरांच्या ताब्यातील पन्हाळगड जिंकला, त्यामुळे विजापूरचा सुलतान आदिलशहा भयंकर चिडला। 2. शिवरायांच्या सेवेमधील शिवाजी अमर झाला। उत्तर, शिवरायांप्रमाणे दिसणाऱ्या शिवाजीची पालखी शिवरायांची आहे असे समजून शत्रूच्या सैनिकांनी ती पकडली व सिद्धी जोहरच्या छावणीत नेली। तोपर्यंत शिवराय दुसऱ्या अवघड वाटेने गडाबाहेर पडले। इकडे थोड्या वेळाने सोंग घेतलेल्या शिवाजीचे सोंग उघडकीस आल्यावर सिद्धीने त्याला ठार केले। अशा रीतीने शिवरायांसाठी व स्वराज्यासाठी आत्मबलिदान करून शिवरायांच्या सेवेतील शिवाजी अमर झाला। 3. पावनखिंड इतिहासात अमर झाली। उत्तर, स्वामीभक्त बाजीप्रभूने घोडखिंड अखेरपर्यंत लढवली। शिवराय गडावर पोहोचण्याची खूण म्हणून केलेल्या तोफांचे आवाज कानी पडल्यावरच त्या वीराने प्राण सोडला। अशा तऱ्हेने स्वामी भक्ताच्या रक्ताने घोडखिंड पावन झाली, त्यामुळे पावनखिंड या नावाने ती इतिहासात अमर झाली। प्रश्न 5वा, कोणते लिहा। 1. शूर पण क्रूर होता। उत्तर, शूर पण क्रूर होता सिद्धी जोहर। 2. घोडखिंडीत शर्थीची झुंज देणारे। उत्तर, घोडखिंडीत शर्थीची झुंज देणारे बाजीप्रभू देशपांडे। 3. वेढ्यातून निसटून जाणारे। उत्तर, वेढ्यातून निसटून जाणारे शिवाजी राजे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।